आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. जवळपास 35-36 वर्ष सर्व्हिस करायच्या नंतर आज आपण रिटायर होता, सेवानिवृत्ती होत आहे. काय भावना आहेत सर तुमच्या? सर, आज सेवेतून मुक्त होत आहे. आजपासून चाकरीबद्ध जीवन होतं. वेळेचं टायमिंग, काल मर्यादित दिवसाचा आचरण होतं. आजपासून थोडा त्या काल मर्यादित आचरणातून सेवेतून मुक्त होत असलो तरी मी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, माझा प्रेम करणारे ग्रामस्थ यांचा सहवास मला हा कधी सुटणार नाही. आणि आजच्या या प्रसंगी मला शुभेच्छा देण्याकरता माझी आजपर्यंत 8 गावामध्ये सर्व्हिस झाली. 1989 ला मी सेवेमध्ये रुजू झालो आणि आज 30/6/2026 रोजी सेवेचे 37 वर्ष पूर्ण झाल्यामुळे, वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळे शासकीय नियमानुसार नियमित सेवानिवृत्त होत आहे. यावेळी मला आनंद बी आहे आणि दुःख बी आहे. दुःख या गोष्टीचं, उद्यापासून त्या बालगोपाळ चिमुकल्यांचा हा जो मळा असतो शाळेतला भरलेला, तो माझ्यापासून दुरावला जाणार आहे. परंतु जो आज लोकांनी उपस्थिती दर्शवली त्याचा मला आनंद आहे. यापुढे मी माझं जीवन, माझे कुटुंब, माझे सहकारी, माझे नातेवाईक, आप्त, गावकरी आणि मित्र यांच्या सहवासात घालणार आहे. आणि जर वेळ मिळाला तर सामाजिक कार्यामध्ये वेळ घालणार आहे. तुमच्या जवळचे मित्र ज्यांना आमदार बनवण्यामध्ये आपला मोठा वाटा होता, शेअरचा वाटा होता, माजी आमदार भाऊ सध्या चारिक प्रगती ठीक नाही, ते आले असते, त्यांच्या अर्धविणी आल्या. पण आपण बोलताना भावनेतून असं म्हणलं की माझं जे विरोध आहे ते सुद्धा मोहन भाऊला लागला. काय वाटते तुम्हाला मोहन भाऊ संदर्भामध्ये? सर, त्या माणसानं इतकं आयुष्यामध्ये लोकांकरता केलं, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आणि मोहन भाऊनं जवळपास 40,000 लोकांच्या शस्त्रक्रिया करून त्यांना दुरुस्त केलं. परंतु नियतीने त्यांच्यावर प्रसंग आणला आणि त्यांना ब्रेन स्ट्रोक हा मोठा गंभीर आजार झाला. त्यापासून ते अनुष्कोशामध्ये आहेत. माझी इच्छा आहे की मी त्यावेळेस म्हणलो माझ्या बोलण्याच्या भावनेमध्ये, माझं आयुष्य सुद्धा त्यांना इथून पुढचं लागो आणि काहीतरी दैवी चमत्कार घडो आणि मोहन भाऊ पुन्हा सेवेमध्ये सक्रिय हो. या तर मी आपल्या माध्यमातून परमेश्वराकडे विनंती करतो. माझा 36 वर्ष आनंदात, अतिशय विद्यार्थ्यांच्या सहवासात, आनंदात, गावकऱ्यांच्या सहवासात, कधी दुःख अनुभव, कधी कटी अनुभव, कटू अनुभव आले, कधी दुःखाचे आले, परंतु सेवा हा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि सेवेला प्रामाणिकपणे वेळ देऊन संधी दिली. गावच्या माझ्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा मी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून 37 वर्ष काम केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांशी थोडा वेळ, आजकाल शिक्षकावर इतके काम शासनाने लादलेली आहेत की कधी फोन आला की मुख्याध्यापकाला जावं लागतं. आणि ज्यावेळेस मी शाळेला येतो आणि 1 घंटा तासानंतरच शासकीय ऑफिसमधून परिपत्रक येतं किंवा व्हॉट्सअप मेसेज येतो की आपण मिटिंगला या. सर, त्यावेळेस जाताना शाळेतली लहान मुलं, लेकरं सुद्धा म्हणतात की सर तुम्ही आज लवकरच जातात. त्यावेळेस लेकरांचं हे शब्द ऐकून दुःख होतं. तरी शासनाला या माध्यमातून विनंती आहे की शिक्षकाकडील अतिरिक्त कामे याचा बोजा कमी करावा. आणि तुम्हाला सुद्धा माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. राजकीय व्यक्ती मंडळी आज व्यासपीठावर होत्या, त्यांनी सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी संधी निर्माण करून देतील असं वाटतंय का तुम्हाला? आपण करणार आहात? सर, मी स्वतः काही राजकारणात वगैरे पडणार नाही, परंतु मी माझं स्वतःला शून्य समजतो. आणि शून्याची किंमत अशी आहे, 1 आहे, 1ला जोडल्यानंतर 10 होतात, 10ला 2 शून्य जोडल्यानंतर 100 होतात आणि 100ला 3 जोडल्यानंतर 1000 होतात. मी ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची निश्चितच किंमत वाढेल. या व्यतिरिक्त मला नवीन शिक्षकावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत.
आणि हा काळ त्यांच्याकरता कसोटीचा आहे. कारण शासन विद्यार्थ्याची शिक्षकाची कमी वेळ मिळालेल्या शिक्षकांना शिकण्याकरता त्यांना इतरच अवांतर कामे आज तुम्ही पाहतात. जनगणना आहे, SIR आहे, खूप मेटाकुटीला आलेला शिक्षक आहे. आणि शिक्षकांना सुद्धा एक मी आवाहन करतो की तुम्ही या आव्हानाला सुद्धा आता तुम्हाला पेलल्याशिवाय पर्याय नाही आणि आपलं काम प्रामाणिकपणे करा आणि आपल्या कामाला प्रथम प्राधान्य द्या. एवढीच या प्रसंगी शुभेच्छा देतो. विद्यार्थ्याकरताना विद्यार्थ्यांना सांगेल की खूप शिका, संघटन करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचे महत्व खूप आहे. शिक्षणामुळे माणसाचं आयुष्य घडतं. विद्यार्थ्यांना खूप शिका, कष्ट घ्या, संघर्ष करा आणि यशाची खूप मोठी उंच भरारी घ्या. कधी काळी शेख सर भेटले तर त्यांना हात करा. एवढाच मला आपल्यापासून आनंद भेटेल. तर आज शेख सर सेवानिवृत्त होत आहेत. काय प्रतिक्रिया तुमची, काय वाटतं? आज विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मोठे दिग्गज मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. काय वाटते, काय प्रतिक्रिया? शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्यानं प्रामाणिकपणे सेवा करणारा शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्यानं प्रामाणिक काम करणारा नाव म्हणजे शेख सर. गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कामामध्ये प्रामाणिकपणे जीव ओतून या माणसाने काम केलेलं आहे. अनेक विद्यार्थी यांच्या हातून घडलेले आहेत. आज यांच्या कामावर एवढी निष्ठा आहे. मुनाद प्रभागातून सन्माननीय संतोष मामा गुजर, सलीमभाई, विकाजी राजापुरे आणि मी स्वतः आम्ही 30 किलोमीटर चालत आलो त्या माणसाची सेवा आहे म्हणून. तो यांचं पुढचं आयुष्य याच पद्धतीने आनंदी जाऊ, सुखी जाऊ, ईश्वराला प्रार्थना करतो. आणि एक चांगला शिक्षक रिटायर होतोय. मुलांच्या चेहऱ्यावरती सुद्धा या गोष्टी दुःख आहे, पण एक पुढचं आयुष्य सुखाने जगण्यासाठी त्यांना एक संधी पाहिजे. एक अत्यंत छान माणूस, ज्याचा स्वभाव नम्र आहे. सातत्यानं समाजातील ज्या माणसाला शक्य असेल त्या माणसाला शेख सरांनी मदत केलेली आहे. तुम्ही कोणत्या माणसाला विचारा शेख सरांचा स्वभाव कसा आहे, तुम्हाला कोणी सांगेल. शेख सर अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ मनाचा माणूस आहे. ज्या ज्या परिवाराला गरज पडली त्या त्या वेळेला शेख सर समोर असतात आणि पुढे शेख सर असं वागतील. शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद. याविषयी एक प्रश्न महत्वाचा आहे की जिल्हा परिषद शाळेमधून अनेक IAS IPS घडले, डॉक्टर घडले, खूप मोठा शेख सरांसारखे अनुभवी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवलं. पण आज परिस्थिती थोडी विपरीत झाली आहे सर. खाजगी शाळांच्या बाबतीत पालकांचा कल राहतो, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी येतात. अनुभवी शिक्षक, अनुभवी पालकांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना काय सांगाल तरी? शिक्षक सारखे अनुभवी लोक शाळेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आजची आपण परिस्थिती पाहता नीट पेपर फुटलेला आहे, काल TETचा फुटलेला आहे. सरकारच्या हातात बऱ्याच गोष्टी राहिल्या नाहीत. आज चांगला शिक्षक असेल तर चांगला समाज घडू शकतो, चांगला शिक्षक असेल तर चांगला विद्यार्थी घडू शकतो. म्हणून अत्यंत चांगल्या आणि निष्ठेनं काम करणाऱ्या शिक्षकांची समाजाला गरज आहे. आणि या झडपी शाळेवर लोकांनी विश्वास ठेवावा. झडपी शाळेचीच मुलं पुढे जाऊन फार मोठे होणार आहेत, कारण या शाळेमध्ये दर्जे आहे, संस्कार आहेत. शुभेच्छा त्यांना. शेख सर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एक चांगल्या ग्रामीण भागातून एक सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात, शैक्षणिक दृष्ट्या फार उंच शिखरावर गेलेले, एक नावलौकिक केलेले असे सर आज रिटायर झाले. आज खरं तर त्यांच्या भावना त्यांच्या मनाला खात असतील किंवा आज एक कोणाला रिटायर झाल्यावर माणसाला थोडस दुःखच होतंय किंवा त्याला वाटतं आपलं जे शैक्षणिक आयुष्य ज्या विद्यार्थ्यांना आपण घडवलं, इथून पुढे ज्या लोकांना आपल्याला घडवायचं होतं, पुढे आणखीन 4-2 वर्ष माणसाला मिळायला पाहिजे होते असं प्रत्येकच रिटायर झालेल्या माणसाला वाटतंय. पण सरांचं जे पूर्ण आता त्यांनी आपलं जे आयुष्य विद्यार्थ्यांसाठी दिलं, सामाजिक जीवनात दिलं, राजकीय जीवनात दिलं, सरांचं प्रत्येक ठिकाणीच नाव फार चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे किंवा शेख सरचा सगळं चांगलं झालंय. मुलं चांगले, सगळीच कंपनी चांगली आहेत. हा, एक नंबर माणसं आहेत सगळे. सरला शुभेच्छा पुढील वाटचाल. शुभेच्छा द्या फक्त. खरं सांगा झालेत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? खरं सांगा मला तर आज आनंदाचा दिवस आहे आणि दुःखाचाही दिवस आहे. आनंदाचा दिवस याच्यासाठी आपण म्हणू शकतो कारण की शेख सरचे शिक्षक आहेत, विद्यार्थी त्यांनी तर घडविलेले आहेत, पण आमच्यासारखे एक छोटे भाऊ म्हणून आम्हाला त्यांचा खूप सहकार्य लाभलेला आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये आता सरची शाळेची जबाबदारी संपलेली आहे आणि आमच्या प्रभागामध्ये आम्हाला सरचा एक सहकार्य म्हणून त्यांचा आशीर्वाद पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे.
म्हणून सरला मी पुढील वाटसाठी खूप खूप शुभेच्छा. राजकारणामध्ये सामावून घेणार का तुम्ही आता? पहिले राजकारणी सर पहिलेच राजकारणी ऐका ना पहिले आणि सरचं कसं मार्गदर्शन आम्हाला लाभलं तर आम्ही पुढच्या भविष्यामध्ये आम्ही प्रगती करू अशी आमची इच्छा आहे. आम्हाला 100% मदत केलेली आहे. आमचं मार्गदर्शन 100% आम्हाला प्रत्येक महापालिकेमध्ये लाभलेला आहे आणि इथून पुढे यांचं सहकार्य लाभण्यासाठी सरला आम्ही आणि खूप खूप शुभेच्छा देतो, कारण त्यांनी यावं आणि आमचं नेतृत्व सरनं स्वतः करावं. शुभेच्छा. राजभाऊ तुम्ही.